नमस्कार, मी भूषण करंदीकर. महाराष्ट्राचे लाडके आणि यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचा वाढदिवस आहे. देवेंद्रजींची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला झाली आहे, ती म्हणजे इन्फ्रामॅन. त्याचबरोबर महाराष्ट्राला येत्या काळात अर्थात 2047 पर्यंत एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम हे ध्येय देवेंद्रजींनी ठेवलंय. देवेंद्रजींना अतिशय जवळनं अनुभवलेले एक खास व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत जगदीश मुळीक यांच्याकडनं. जगदीश मुळीक हे माजी आमदार आहेत, माजी शहराध्यक्ष आहेत. पुणे भाजप युवा मोर्चाच्या पदावरनं त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे महानगरपालिका आणि त्यानंतर आमदार असा त्यांचा प्रवास आहे आणि त्यांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा सगळा प्रवास केलाय. त्यामुळे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की देवेंद्रजी नेमके आहेत कसे. जगदीशजी, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. या वाढदिवसाच्या निमित्तानं काय भावना आहेत तुमच्या? देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेणारं त्यांचं नेतृत्व आहे आणि आज महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन म्हणून त्यांची जी ओळख झाली आहे ती अत्यंत मेहनतीनं काम केल्यामुळं आणि त्यांचा जो विकासाचा वेग आहे ह्याच्यामुळे झालेली आहे. मला वाटतंय त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला अनेक त्यांच्या आठवणी मागच्या अनेक काळातला समोर येतात आहे. तुम्ही म्हणलात की अनेक आठवणी तुम्हाला देवेंद्रजी सोबतच्या आठवत आहेत. पहिली भेट आठवली का देवेंद्रजी सोबतची? हो, रामभाऊ माळगी प्रबोधिनी आमची मीरा भायंदरला आहे. हो, उत्तनला. तिथे आमचा अभ्यास वर्ग आयोजित केला होता पुणे शहर भारतीय जनता पार्टीचा. त्यावेळेला मी शहराचा चिटणीस होतो भाजपाचा. त्यावेळेला माझी आणि त्यांची पहिली भेट झाली आणि ती भेट आम्ही कधीच विसरू शकत नाही. माझ्या नेत्याची झालेली पहिली भेट ती आहे. त्यानंतर सातत्याने भेटी होतात, सातत्याने आम्ही संपर्कात असतो. मी देखील 2014ला आमदार झालो त्यांच्या नेतृत्वामध्ये. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आम्ही विसरू शकत नाही. बरोबर. त्यांचं नेतृत्व किंवा त्यांची राजकीय कारकीर्द ही फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांना नाही तर कुठल्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांना आदर्श असेच आहे. म्हणजे त्यांनी पण महानगरपालिकेतून सुरुवात केली, विरोधी पक्ष नेते झाले, मग पुढे मुख्यमंत्री झाले, वेळ पडली तेव्हा उपमुख्यमंत्री सुद्धा झाले. या सगळ्याच त्यांच्या कारकिर्दीकडे आणि त्यांच्या कारकिर्दीने तुमच्यावर किती प्रभाव टाकला? माझ्यावरती त्यांचाच प्रभाव आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी काम करण्याचा प्रयत्न करतोय, पारदर्शक काम करतोय. लोकांच्या हितासाठी त्यांनी जे काम करायचे आम्हाला प्रेरणा दिली त्या पद्धतीने काम करतोय. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यावरती पूर्णपणे त्यांचा प्रभाव आहे. तुम्हाला देवेंद्रजी कोणत्या भूमिकेमध्ये जास्त आवडतात? मला ते एक इन्फ्रामॅन म्हणूनच आवडतात आहे. कारण आता आपल्या राज्याला अशा नेतृत्वाची गरज होती की जो खऱ्या अर्थानं पारदर्शक काम करल, राज्याला पुढे नेईल, राज्याला सर्वच क्षेत्रामध्ये पुढे नेईल. मग IT हब असेल, इंडस्ट्री असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल. आणि हे सगळं आपण गुण पाहतो देवेंद्रजींमध्ये आणि देवेंद्रजींच्या रूपानं आपल्याला ते नेतृत्व भेटलं याचा मला सार्थ अभिमान आहे. जे नेतृत्व देव, देश, धर्म याचं रक्षण करत आहे आणि शिवाय एक विजनरी लीडर आहेत. ते पुढच्या 25 वर्षानंतर आपला महाराष्ट्र कसा असला पाहिजे, पुढच्या 50 वर्षानंतर आपला महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचं चित्र ते आत्ताच त्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. एखाद्या प्रकल्पाची घोषणा करणं हे खूप सोपं असतं, पण तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लँड ॲक्विजिशन असेल, बजेट असेल, त्या कामाचं इम्प्लिमेंट असेल, हे सगळं करणं खूप अवघड असतं. आणि मला वाटतं देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देतात. मग त्यामुळं पुण्याची मेट्रो पूर्ण झाली, नागपूरची मेट्रो पूर्ण झाली, मुंबईतली मेट्रो चालू आहे. असे अनेक मोठे प्रकल्प देवेंद्रजींनी हाती घेतलेत. जगदीशजी, जेव्हा तुम्ही आमदार होतात तर तेव्हा असा कोणता निर्णय होता किंवा अशी कोणत्या बाबी होत्या की ज्या करता तुम्ही देवेंद्रजींकडे आग्रह धरला किंवा त्या गोष्टी करून घेतल्या देवेंद्रजींकडनं? मुळातच देवेंद्रजींचं पुण्यावरती खूप लक्ष आहे. एवढं लक्ष आहे की पुण्यातल्या कानाकोपऱ्याची त्यांना माहिती आहे. पुण्यातल्या विकासाबाबत ते खूप आग्रही असतात. मी अनेकदा त्यांच्या पुढे पुण्याच्या समस्या घेऊन गेलो, माझ्या वडगाव शिरी मतदारसंघाच्या समस्या घेऊन गेलो आणि त्यांना त्या समस्या सगळ्या माहिती असायच्या, त्याच्यावरती उत्तर काय माहिती असायचं, त्यांना अभ्यास असायचा या सगळ्या गोष्टींचा. भामा आसखेडचा जो प्रोजेक्ट होता ज्याच्यातनं 2.2 TMC पिण्याचं पाणी हे वडगाव शहरी किंवा पूर्व भागाला भेटणार होतं,
त्यासाठी मी आग्रही होतो. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देवेंद्रजींनी आम्हाला खूप पाठबळ दिलं. 100 बेडचं हॉस्पिटल मी माझ्या मतदारसंघात लोगावला बांधायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी मदत केली. बजेट, तरतूद, ते बांधकाम आता ते बांधून तयार आहे. काही दिवसात त्याचं उद्घाटन होऊन लोकार्पण पण होईल. चालू होईल ते चांगल्या क्षमतेत. देवेंद्रजी जितके कर्तव्य तत्पर आहेत, कार्यकर्त्यांच्या बाबतीत ते नेमके कसे आहेत? तुम्हाला काही असा खाजगी अनुभव की बाबा विचारपूस करतात आवर्जून? देवेंद्रजी कामाच्या बाबतीत अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत, परंतु कार्यकर्त्यांच्या बाबतीत अत्यंत भावनिक आहेत ते. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. लेफ्ट मायनॉरिटीला ब्लॉक तयार झाला. जेव्हा हे सिटी एनजीओच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की असं असं झालंय आणि तिथल्या डॉक्टरांनी लगेच सांगितलं की तुम्हाला बायपास सर्जरी करावं लागेल. तर मला वाटलं आता बायपास सर्जरी काय, मला काही सहन होणार नाही आणि ती खूप मोठी सर्जरी असते. मुख्यमंत्री महोदयांना देवाभवनला फोन लावला. ते बोलले तू डॉक्टर रमाकांत पांडनला भेट. साहेबांचा तो फोन आला आणि माझ्या अंगामध्ये ऊर्जा आली मुंबईला जाण्याची. ते काळजी कशी घेतात कार्यकर्त्याची लहान भावाप्रमाणे. मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले ऑपरेशनच्या नंतर. म्हणजे ही जी त्यांची भावना आहे कार्यकर्त्याप्रती, ती लहान भावासारखी काळजी घेण्याची भावना आहे. ही मी माझ्या आयुष्यात हा प्रसंग कधीच विसरू शकत नाही की माझ्या संकटाच्या काळामध्ये अशा वेळेला ते मदतीला मला आले आणि केवळ मदतीला नाही आले तर ते पूर्णपणे ह्या माझ्या ऑपरेशनच्या विषयामध्ये डॉक्टरशी संपर्कात राहून योग्य ती काळजी माझी घेत होते. म्हणजे अतिशय योग्य शब्दात तुम्ही वर्णन केलं की एखाद्या लहान भावाप्रमाणे कार्यकर्त्यांची काळजी ते घेत असतात. देवांची इतकी सारी कामं सुरू असतात. या सगळ्या व्यापात सुद्धा ते कार्यकर्त्यांसाठी वेळ काढतात न विसरता. त्यांच्यातला हा माणूस जिवंत असल्याचं उदाहरण ते या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं. हो, नक्कीच. केवळ कार्यकर्त्यांसाठी नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी पण त्यांनी एक मेडिकल मदतीसाठी कक्ष काढलाय. त्याचं सिस्टीम ते काही आपल्या पक्षातील लोकांना दिलंय. म्हणजे आमचे रामेश्वर वगैरे आहेत त्याच्यामध्ये काम बघतात. कोणालाही काही मदत लागली तर जास्तीत जास्त मदत करण्याचा सीएम फंडमधनं देवाभाऊ प्रयत्न करत असतात. त्यांची आमच्या कार्यकर्त्यांप्रती जी भावना आहे तीच महाराष्ट्राच्या जनतेप्रती देखील भावना आहे की कोणालाही चांगली ट्रीटमेंट भेटली पाहिजे. कोणी आजारी पडलं त्याचा आजार बरा झाला पाहिजे. छोटा आजार असो किंवा मोठा आजार असो, तो लवकर बरा करण्यासाठी सीएम रिलीफ फंड यांनी इथे मंत्रालयामध्ये मोठं एक सेक्शन केलंय आणि कॅबिनेटचा ह्या वेळेला जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पहिला निर्णय त्यांनी एका पेशंटला मदत करण्याचा कॅबिनेटमध्ये मंजूर केला आणि त्या पेशंटशी आमचं बोलणं देखील झालं. आजही त्यांचा हाच दृष्टिकोन असतो की विकासाची कोणतीही गोष्ट आणा, देवेंद्रजींकडनं कधीच नकार त्या गोष्टीला नसतो. 100% त्या विकासाच्या प्रकल्पामागे असेल, कुठल्याही गोष्टीच्या मागे ते उभे असतात. मोठा आपण याकडे कसं बघता? मोठे प्रकल्प झाल्याच्या नंतर त्याच्यातनं आपली अर्थव्यवस्था देखील वाढते, विकास होतो. मोठे प्रकल्प गरजेचंच असतात. आता मेट्रोने एवढे लोक प्रवास करतात, हे मोठा प्रोजेक्ट आहे. मेट्रोचा किती फायदा आज आपल्या पुणे शहराला होतोय आणि ह्याचं सगळ्यांचं ह्याची सगळी ह्याच्या मागे देवेंद्र भाऊ आहेत म्हणून हे सगळे कामं होतात. देवेंद्रजींच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही काही संकल्प करणार आहात? काही वेगळा संकल्प की त्यांना ही वाढदिवसाची भेट ठरेल असं काही? त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे शहर